नाशिकमध्ये सकाळपासून पावसाचा हाहाकार. गोदावरी नदीपात्रात बुडाली कार बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू. जोरदार पावसामुळे इंद्रायणी नदीच्या पातळीत मोठी वाढ. भक्ती सोपान पूल गेला पाण्याखाली. संपूर्ण इंद्रायणी घाट केला रिकामा. खडकवासला धरण साखळीमध्ये जोरदार पाऊस. खडकवासला धरणातून 2000 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू. नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा. नाशिकमध्ये गोदावरी दुथडी भरून वाहण्यास सुरुवात. तर त्र्यंबकेश्वरमध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नद्यांचं स्वरूप. रत्नागिरीलाही पावसानं झोडपलं. जगबुडी नदीच्या पाठोपाठ नारंगी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी. नदीकाठी पूरसदृश्य स्थिती. मुख्यमंत्र्यांना एलिमिनेट करण्यासाठी शिंदे गटाकडून अघोरी विद्येचा वापर. युबीटीचे खासदार संजय राऊतांचा गंभीर आरोप. शिंदेच्या शिवसेनेकडून मनसेसोबत युतीची चर्चा अंतिम टप्प्यात आल्याची सूत्रांची माहिती. चर्चा पूर्णत्वाला नेण्यासाठी एकनाथ शिंदेंकडून राज ठाकरेंना लवकरच स्नेहभोजनासाठी निमंत्रण पाठवलं जाणार. सूत्रांची माहिती. शिवसेनेचा आज 59वा वर्धापन दिन. षण्मुखानंद सभागृहात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार. तर वरळीमधील NSCI डोममध्ये एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांना करणार संबोधित. पुणे भाजप शहराध्यक्ष धीरज घाटेंवर वीज चोरीचा आरोप. फौजदारी कारवाई न झाल्यानं सरोदेंची संबंधित प्रशासनाला नोटीस. तर घाटेंनी आरोप फेटाळले. आणि विलेपार्लेच्या साठे महाविद्यालयातील विद्यार्थिनीची आत्महत्या. इमारतीवरून उडी मारत संपवलं जीवन. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट.